बघा तर काय विचारलं आता तुम्ही जा. तरी पण बघा तुमच्या मनात काय असेल अजून विचारायचं तर काय विचारू. नाही नाही आता तुम्ही विचारले जाऊ दे. जा बाळा तो आता. तीन मुलं आहेत. थोरला मुंबईला आहे, ही मधली आहे आणि धाकटा आहे तो अजून शाळा शिकतोय. पोराला काय विचार असेल तर घ्या विचारून. बाळा नाव काय तुझं? अभिजित नंदराम पाटील. आणि शिक्षण? डिग्री केली M.Com. जमीन? जमिनीचं म्हटलं तर बघा आता 10 एकर बागायती शेती आहे, 5 एकर ऊस लावलाय आणि आई बापाला एकुलतंय काय. शिवाय पुण्यात चांगल्या कंपनीला कामाला पण आहे. अजून काय पाहिजे? नाही बरं का पाहुणं, तुमच्यापासून काय लपवायचं. पोरगं होतं कामाला पुण्यात, पण आता पुण्यातल्या कंपन्याचं काय खरं आहे वय. त्यामुळे आता नाही जात कामाला, आता घरी येऊन शेतीच बघते. काय रामभाऊ, तुम्ही तर बोलले पोरग पुण्याला कामाला आहे असे तसे. अहो काय जात होते की कामाला, आता सोडलंय काम हे मला कुठं माहित आहे. काय नंतर भाऊ तुम्ही तर काल कुठं मला बोलले. पाहुणं राग मानू नका, नुसतं शेतीवरती मुलगी द्यायला नाही जमणार. कंपन्याचं तरी काय कुठं खरं आहे, कवा बंद पडत्याला सांगता येतंय वय. अहो मुलगी म्हणते मी शेतीत काम करणार नाही, मला सर्व्हिसवाला मुलगा पाहिजे. तर हे काय जुळणार नाही. काय जुळायचं नाही म्हणताय? अरे गपकी. अहो थांबा जरा तात्या. पोरगी शेतात काम करायचं नाही म्हणती, मग पोराला जमीन कशाला विचारली? उसात गोंधळ घालायला का? यार काय बोलतोय. काय चुकीचं बोललो तात्या? तुम्ही जरा थांबा बरं. तुमचा पोरगा मोठ्या कंपनीत कामाला आहे ना? किती मोठा बंगला बांधला हो तुम्ही? तुमच्या त्या सिमेंटच्या बंगल्यापेक्षा काळ्या मातीत जीव अडकलाय आमचा. तुमच्याकडे पण शेती आहे ना? पोरीने इथं काम केलं तर चालतंय आणि नवऱ्याकडे काम केलं तर काय तिला रोग होणार आहे का? संसाराचा गाडा एका चाकाने चालत नसतो, कळलं का? ठेवा तुमच्या पोरीला घरात हळद कुंकू लावून. ही शेतकऱ्याची पोर आहे, शेतीत काम करणाऱ्या पोरी बरंच लगीन करणार. चल रे. अरे हे बघा पाहुणं, माझ्या पोरात काय कमी असतं म्हणून तुम्ही नाकारला असतं ना, त्याचं मला काय बी वाटलं नसतं. माझं पोरग केवळ फक्त शेती करतं म्हणून जर तुम्ही नाकारत असाल ना, तर लक्षात ठेवा तो दिवस दूर नाही ज्या दिवशी तुमची भूक भागवायला आमच्या वावरात चोरी करायला लागल. येतो. राम राम.